तब्येत बरी नसली की एक व्हिडिओसुद्धा करणं किती कठीण असतं हे फक्त क्रिएटर्स जाणतो. खरं तर हा व्हिडिओ सर्वांना डेडिकेटेड आहे, जे काहीतरी जॉब करतात, जे सरकारी जॉब करतात किंवा ज्यांचं बिझनेस आहे किंवा ज्या गृहिणी आहेत, ज्या गृहिणी देखील आहेत आणि बाहेर जाऊन देखील काम करतात, अर्निंग करतात. म्हणजे जे काही स्वप्न बघतात आणि जे स्वप्न बघतात नव्हे तर ते पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. स्वतःला विसरून ते आपलं स्वप्न आणि काहीतरी करू इच्छितात आणि एकदम स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. आणि मग जेव्हा असं स्वतःची कधीतरी हेल्थ बिघडते तेव्हा जाऊन कळतं की तब्येत बिघडलेली असताना मग काम करणं किती कठीण असतं. चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. बस मोबाईल समोर धरायचा आणि व्हिडिओमध्ये बोलायचं. काय ह्याच्यामध्ये फार काय आहे, 5 किंवा 10 मिनिटाचा तर व्हिडिओ असतो. तयार झालेला व्हिडिओ बघताना आपल्याला पुढच्या क्रिएटरच्या मेहनतीचा अंदाजासुद्धा येत नाही, पण कधीकधी त्याने त्यामागे किती नियोजन लावलेलं आहे, काय मेहनत घेतलेली आहे, त्याचं घरचं बॅकग्राऊंड कशा प्रकारचं आहे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊन तो आपलं स्वतःचं एक छोटंसं अस्तित्व निर्माण करू पाहतो आहे. कधीकधी स्वतःच्या आजारपणाशी झुंज देऊनसुद्धा जेव्हा थोडं बरं वाटायला लागतं लगेच तो पुन्हा आपलं काम करायला स्टार्ट करतो. हे कोणालाही दिसत नाही. खरं तर हा व्हिडिओ सर्वांसाठी डेडिकेटेड आहे, जे स्वतः काहीतरी करू इच्छितात, स्वतःचं अस्तित्व उभारू इच्छितात. जो आहे की जो फक्त दुसऱ्या कुणाच्या तरी जीवावर जगण्यापेक्षा आपण स्वतःही काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे. पण ॲज अ यूट्यूबर मी यूट्यूब संबंधीचे जे व्हिडिओ आहे त्यासंबंधीच बोलणार आहे. खरं तर प्रत्येक व्हिडिओ क्रिएटरसाठी जे व्हिडिओ बनवणं आहे, एक देखील व्हिडिओ बनवणं जो आहे तो सोपं नसतं. जेव्हा आपल्याला चांगलं वाटत असतं, छान असतो आपण, तेव्हा 1 काय 10 व्हिडिओसुद्धा इझिली क्रिएट होतात. पण आपली जेव्हा हेल्थ चांगली नसते किंवा आपलं घरचं जे वातावरण आहे ते कधी काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात, अशा स्थितीमध्ये व्हिडिओ बनवणं फारच कठीण होऊन जात असतं. एक सुद्धा व्हिडिओ आपण बनवत नाही, बनवणं अक्षरशः कठीण होऊन जातं. वेळ असतो आपल्यासमोर, रिकामा वेळ असतो, पण मोबाईल उचलून आपल्याला एक व्हिडिओ देखील बनवावासा वाटत नाही. म्हणूनच प्रत्येक क्रिएटरसाठी व्हिडिओ बनवणं हे सोपं नसतं. पण आपल्या स्वप्नांसाठी, आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणि आपल्या आवडीसाठी प्रत्येक क्रिएटर जो आहे तो पुन्हा जो आहे मेहनत करत असतो. म्हणूनच प्रत्येक क्रिएटरच्या मेहनतीचा नक्की आदर करा, कारण प्रत्येक व्हिडिओ क्रिएटर्सच्या व्हिडिओ बनवण्याच्या मागे एक संघर्षाची गोष्ट असते, एक संघर्षाची कथा असते आणि म्हणूनच आपण नक्कीच दाद दिली पाहिजे. आणि आत्ता जो मूळ व्हिडिओ आहे तो ह्यासंबंधी आहे की खरंच माझीच हेल्थ बिघडली होती. गेली 4-5 दिवस झाले अजिबात व्यवस्थित वाटत नव्हतं. खरं तर कधीच माझी एवढी तब्येत जी आहे ती बिघडली नाही. नेमकी आई माझी आलेली आहे इथे आणि तसं मी आईला काही कामं वगैरे नाही लावत. मला असं वाटतं की आपल्यासाठी आईने आधीच खूप कष्ट केलेले आहेत आणि आपल्या घरी जेव्हा येते तेव्हाही तिला कामं लावणं मला काही योग्य वाटत नाही. तिला म्हणत असते की तू काय करू नको, मी करते सगळं. ती म्हणत असते अगं मी करते, करू लागते, नको म्हणते, मी सगळं करेन, तू फक्त मुलांना बघ वगैरे एवढंच कर, तू बाकी काही नाही, आराम घे तू आलीस तर आली आई. आणि त्यानंतर पहिले काय झालं, आम्ही थोडंसं मार्केटमध्ये बाहेर गेलेलो आणि त्या दिवशी काय बाहेरच्या वातावरणामध्ये कधीच राहत नाही ना आम्ही, त्यामुळे कदाचित की काय आहे की त्रिशिकाला आधी व्हायरल इन्फेक्शन झालेलं, तिला प्रचंड ताप, खोकला आणि सारख्या उलट्या करायची. 2 ते 3 दिवस ना माझी झोपच झाली नाही बरोबर. रात्रीची ती उलट्या करायची, रडायची, त्यामुळे कसं झोप होत नाही आपली. मुलांची तब्येत ठीक नसली की आपली झोप होत नाही व्यवस्थितरित्या. दिवसा देखील तिला बरं नाही वाटायचं. हॉस्पिटलला 1-2दा दाखवून आणलं तर डॉक्टर म्हणले होईल कमी, व्हायरल इन्फेक्शन आहे, 5-6 दिवस राहतच. तर मग ती थोडंसं रिकवर व्हायला आलीच की अनन्याला खोकला झालेला आणि त्यानंतर मग मला पण थोडा खोकला यायला लागला आणि मग औषध घेतलं. मी मनानंच औषध घेतलं. म्हटलं कुठं वाढवायचं लगेच. माझं कसं आहे, मला अजिबात आजारी पडू वाटत नाही. आजारी पडले ना की पटकन कशी मी रिकवर होईल याकडेच माझं जास्त लक्ष असतं की पटकन औषधं वगैरे घ्यायची आणि पटकन रिकवर व्हायचं. ते झोपून वगैरे राहायचं आणि ते आजारी नको वाटतं मला ते. तर मग औषध वगैरे पण थोडं बरं वाटलं आणि नंतर मग परत जास्तच वाढला आणि ताप पण यायला लागली. 1-2 दिवस तर अजिबात
काहीच खाऊसं वाटलं नाही मला, काहीच नकोच वाटलं. एक पूर्ण दिवस तर काहीच नाही खाल्लं मी. अक्षरशः आई ह्यांनी म्हणले की चल आता डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला, आणि काहीच खात पण नाही आणि काय नाही. तर आईने वाढून दिलं भाकरी भाजी. एक भाकरीचं घास खाल्ला ना की असं एकदम कडू कडू लागायलेला आणि डोळ्यातून पाणी यायले आणि खाऊच वाटत नव्हतं. मग म्हटलं मला उभंच राहू वाटत नाही आहे, तर मी तिथं डॉक्टरकडे कशी येणार आहे, चल कशी तरी आधी दाखवू या, नाही तर मग अजून जास्त वाढेल. तिथे पण गेले ना कसं तरी हळूहळू चालत वगैरे अक्षरशः पडते की काय बेशुद्ध होऊन असं वाटायला लागलं होतं. एनर्जीच नव्हती अक्षरशः. गेले तिथं पण डोळ्यातून गळा आपोआपच पडायला, म्हणजे तेवढा त्रास स्वतःच्या शरीराला होत होता ना. ताप, खोकला, सर्दी, डोकं पण दुखायला पूर्ण, आणि एनर्जी नाही अजिबात जेवण केल्यामुळे. तिथे पण तिथे गेल्यानंतर लगेच एवढी सारी गर्दी होती तिथे हॉस्पिटलमध्ये, पण त्यांनी आमचा नंबर आधी लावलेला की म्हटलं की ह्यांना फारच त्रास होतो आहे आणि ताप पण भरपूर आहे, 100च्या वर ताप आहे, आणि आधी यांना आम्ही तिथले बाकीचे सुद्धा म्हणले की नका त्यांना आधी जाऊ द्या. आणि मला आधी तपासलं वगैरे. डॉक्टर म्हणले थोडंसं ताप जास्त वाढल्यामुळे आणि ह्याच्यामुळे दगदग करू नका म्हणजे अजिबात, 1-2 दिवस आराम घ्या, छान व्हाल रिकवर. सध्या व्हायरल इन्फेक्शनचं हे आहेच आणि त्यामुळे तुम्हाला असं होत असेल. आणि ह्यांची पण तब्येत बिघडली, ह्यांना पण मग दाखवलं. अबीरची पण बिघडली, त्याला पण शाळेत नाही पाठवलं. फक्त आईची बिघडली नाही, बाकी सगळ्यांची बिघडून होती. 1-2 दिवस मग आईलाच कामाला गेली आमची सगळी. तर मग त्यानंतर मग हळूहळू जी आहे ती आज माझी तब्येत थोडंसं बरं वाटतं आहे मला, आणि म्हटलं चला की व्हिडिओ बनवावा. तर असं सगळं असतं, म्हटलं चला तुमच्यासोबत हा इन्सिडेंट शेअर करावा की असंही होतं की जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा व्हिडिओ बनवणं कठीण जात असतं. त्यामुळे हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बरेचदा आपल्याला असं वाटतं की होऊन जाईल कमी, पण नाही होत. डॉक्टरकडे गेलं की त्यांनी व्यवस्थितरित्या जे औषधं गोळ्या देत असतात आपल्या ह्याच्यानुसार, आपल्याला काय होते त्यानुसार आपण मनानं जे औषधं घेतो आहे त्यातून नाही बरं होत आपण. त्यामुळे डॉक्टर्स किती महत्त्वाचे आहेत बघा, ते आपल्याला असं व्यवस्थित करतात. कारण की तब्येत बिघडलेली असताना कशात काय असं फोन मला उचलून बघावा असा देखील वाटत नव्हता. फोन सारखा अबीरकडे कोणाकडे तरी असायचा, उचलून फोन देखील मी बघितलेला नाही आहे, काहीच नाही अक्षरशः 2-3 दिवस. आणि आज थोडंसं रिकवर वाटते. तर म्हटलं आईला म्हणलं चल थोडं बनवते. आई म्हणजे अगं आताच बरं वाटते, आराम घे. मी म्हणलं नको आराम वगैरे, बरं वाटते. तर रिफ्रेश होते, म्हणलं व्हिडिओज वगैरे क्रिएट करते तर छानच वाटते मला. तर तुम्ही सर्वजण देखील स्वतःची काळजी घ्या. आणि जे काही डॉक्टर्स आहेत ते किती महत्त्वाचे आहेत हे याच्यावरून कळतं की जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हाच डॉक्टरांची जी आहे किंमत आहे ती आपल्याला कळत असते. असंच असतं, जेव्हा आपल्याला अत्यंत आवश्यकता असते तेव्हाच एखाद्या गोष्टीची जी आहे किंमत कळत असते. बरेचदा असंच होतं, नातेसंबंध देखील असंच होतं. प्रत्येक गोष्टी बघा एकमेकांवरती डिपेंड असतात. जे एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला सहजरित्या नाही समजत, जेव्हा अत्यंत आपल्याला आवश्यकता वाटते तेव्हा त्या गोष्टीची जी आहे ती किंमत आपल्याला कळत असते. तर सगळे जे आहेत नक्की स्वतःची काळजी घ्या. आणि दुखणं जे आहे अंगावरती नाही काढायचं, डॉक्टरकडे लगेच जाऊन यायचं, पटकन रिकवर व्हायचं, स्वतःची काळजी घ्यायची, छान हसायचं आणि छान राहायचं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.